नमस्कार. आज माझ्या सोबत आहेत शरद पवार. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रश्नाविषयी शरद पवार काय बोलतात याविषयी नेहमीच उत्सुकता असते. महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार स्थानापन्न झाल्यापासून शरद पवार पहिल्यांदाच टेलिव्हिजन मुलाखत देत आहेत. मी त्यांना आज महाराष्ट्रातल्या प्रश्नाविषयी विचारणार आहे, लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाविषयी विचारणार आहे, पण सुरुवात करणार आहे ऊस शेतकऱ्यांच्या आंदोलनापासून. पवार साहेब, महाराष्ट्रात ऊस शेतकऱ्यांचं आंदोलन जोरात सुरू आहे आणि त्याचं सगळं लक्ष हे तुम्हाला करण्यात आलेलं आहे की शरद पवार आमच्यासाठी काही करत नाहीत. तुमच्या घराबाहेर सुद्धा त्यांनी निदर्शनं केली. आता संघर्ष यात्रा निघणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये. ऊस शेतकऱ्यांची जी मागणी आहे की आम्हाला पहिला हप्ता 2200चा मिळाला पाहिजे, याविषयी तुम्ही काय सांगाल? ही मागणी योग्य आहे का? प्रश्न असा आहे की पहिल्यांदा आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन चालू ही वस्तुस्थिती नाही. आज जर तुम्ही बघितलं तर कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरात आंदोलन नाही. थोडं बहुत पुणे जिल्ह्यामध्ये आणि काही नगर जिल्ह्यामध्ये थोडा प्रयत्न झाला, सोलापूर जिल्ह्यामध्ये काही प्रयत्न झाला. हे आंदोलन माझ्या घरासमोर असेल नाही तर आणखीन कुणी असेल. साधारणतः याच्यात मला लक्ष केलं जातं मला समजत नाही, पण मला हेही माहिती आहे की गेल्या अनेक वर्ष वसंतदादांच्या नंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे विशेषतः ऊस उत्पादकांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी कुणी लक्ष घातले हे साधारणतः लोकांना ठाऊक आहे. त्यामुळं कदाचित ते माझ्याबद्दल आग्रही भूमिका घेत असतील. मी काही चर्चा त्यांना दोष देत नाही. प्रश्न भावाच्या संबंधीचा आहे. आपण समजून घेतलं पाहिजे की भाव द्यायची पद्धत काय आपल्या राज्यामध्ये आणि देशातल्या अन्य राज्यामध्ये. आज उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, पंजाबमध्ये, हरियाणामध्ये या ठिकाणी भाव एकदाच दिला जातो. एकदाच दिला जातो याचा अर्थ आजच्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की ऊस कारखान्याला घातल्याच्या नंतर 14 दिवसाच्या आत केंद्र सरकारने ठरवलेली किमान किंमत ही दिली पाहिजे. महाराष्ट्रात 3दा ही किंमत देते. त्याच्यामुळं यूपीच्या पेक्षा महाराष्ट्रात ही अधिक किंमत मिळते. यूपीचं महाराष्ट्रात आणखीन एक फरक असा आहे की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या ऊस उत्पादकाच्या शेतातला ऊस तोडणं आणि तो कारखान्याला ट्रान्सपोर्ट करणं ह्याचा खर्च 350 ते 400 रुपये टन हा साखर कारखाना करतो. यूपीमध्ये हा खर्च शेतकऱ्याला करावा लागतो. समजा यूपीमध्ये 2000 रुपये जर किंमत दिली उसाला पहिल्या दिवशी तर 2000 याचा अर्थ त्यातनं 350 ते 400 मायनस करायचे म्हणजे त्याला 1600 पडतात. इथं 2000 दिली आत्ता आणि यूपी पॅटर्न लावला तर त्याच्या हातात 1550 पडतील. पण इथं तसं केलं जात नाही. इथं कुठं 1500 दिला असेल ॲडव्हान्स, कुठं 2000 दिला असेल, कुठं 2200 दिला असेल. ती किंमत अधिक 350 ते 400 तोडायचा खर्च म्हणजे एवढी किंमत इथे दिली जात असते. त्यामुळं अन्य राज्य आणि महाराष्ट्राची तुलना होऊ शकत नाही. एक, पृथ्वीराज चव्हाणांनी जे सांगितलं की ही अंतिम किंमत नाही, त्यामुळं काहीही किंमत असेल तर ती अंतिम नाही, त्याच्यात आणखीन भर पडणार आहे. 2, साखर विकल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. काही लोकांचं म्हणणं आहे तुम्ही बँकेचं कर्ज घ्या आणि पैसे द्या. बँकेचं कर्ज घेऊन पैसे द्यायचे असतील पण कर्ज आणि व्याज शेवटी फेडणार कोण? हाच शेतकरी. म्हणजे त्याच्या डोक्यावर व्याजाचा आणखीन बोजा टाकायचा का? त्यापेक्षा ही पद्धत चालत राहिलीची योग्य. आता आणखीन काही शंका अशा व्यक्त केल्या जातात की कोल्हापूरला जर तुम्ही देऊ शकता तर नगर पुण्याला का देऊ शकत नाही? हाही प्रश्न बरोबर आहे. आपण त्याचा अर्थ असा समजून घेतला पाहिजे की 1 टन ऊस क्रश केल्यानंतर, गळीत केल्यानंतर साखर किती निघते? कोल्हापूरला 1 टन ऊस जर गळीत झाला तर त्याची आत साखर 13% म्हणजे 130 किलो मिळते. पुण्यामध्ये 110 किलो मिळते. नगरमध्ये आणखीन त्याच्यात थोडी कमी होते. मराठवाड्यामध्ये आणखीन कमी होते. विदर्भात कमी होते. यूपीत कमी होते. प्रत्येक जिल्ह्याचं साखर किती ऊसात तयार होते याचं वेगळं प्रमाण आहे. आणि त्यामुळे जर तुम्हाला उत्पन्नच कमी होत असेल तर तुम्ही त्याच्यावर तुलना करणं बरोबर होणार नाही. पण अन्य काही माल असतात, उदाहरणार्थ मोलॅसिस आहे वगैरे, त्याच्यातून काही नवीन
सवलती, काही वीज तयार करायचा प्रयत्न करत असतात. ही सगळे नवीन कारखाने आत्ता उभे राहिलेत महाराष्ट्रात. पहिलं वर्ष आहे इनफॅक्ट वीज वगैरे तयार करण्याचं. आणि मला अभिमान आहे की मी याच्या पाठीमागे लागून त्यांना हे कारखाने आणखीन वाढवायला लावले. नुसतेच नाही तर केंद्र सरकारमधून या वीज तयार करण्याच्या आणि इथेनॉल किंवा स्पिरिट तयार करण्याच्या कारखान्याला आम्ही 4% व्याजाने पैसे दिले हे कारखाने करायला. बाकीचे पैसे त्यांनी बँकेचे घेतलेत. आता ते सगळं पूर्ण डोक्यावरचं कर्ज वगैरे जायला लागतील 5-6 वर्ष. पण त्याच्यातून कायमचा फायदा ऊसाच्या किमतीमध्ये होणार आहे आणि उत्तम फायदा होणार आहे. प्लस वीज तयार झाली तिची महाराष्ट्राला गरज आहे. इथेही सवलत आहे. आता ज्या ऊसाच्यापासून वीज तयार केली जाते ती महाराष्ट्र सरकार ती वीज 4 रुपये 79 पैसे युनिटनी घेते. 4 रुपये 79 पैसे युनिटने सरकारने वीज खरेदी करायची त्या शेतकऱ्यांच्या ऊसापासून तयार झालेली आणि शेतीला तीच वीज 30 पैशांनी विकायची. म्हणजे असा कुठला व्यवसाय आहे की 4 रुपयांनी माल घ्यायचा आणि 30 पैशांनी विकायचा. पण ती सवलत त्याच्यामध्ये दिलेली आहे. का? हा धंदा वाढला पाहिजे आणि ही गोष्ट मान्य केली पाहिजे की ग्रामीण महाराष्ट्राच्या भल्याच्यासाठी ऊस प्रक्रिया कारखानदारी ही उपयुक्त झालेली आहे. राज्यातला काही भाग समृद्ध होण्याच्यासाठी त्याची उपयुक्तता आहे. ऊस उत्पादकांचं त्याच्यात योगदान आहे, कारखानदारांचं योगदान आहे, सरकारची भूमिका आहे, केंद्र सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून ही कारखानदारी जपली पाहिजे. याच्यात शेतकऱ्यांचा रास्त प्रश्न असेल तोही सोडवला पाहिजे. कारखानदारी टिकली पाहिजे. जर आपण अवास्तव मागण्या करून काही कारखानदारीच्या संबंधीची भूमिका टोकाची जर घेतली, मला नेहमी एक उदाहरण दिसतं डोळ्यासमोर मुंबईच्या गिरणगावाचं. आणि मुंबईचा गिरणगाव म्हणजे जशी कापड धंदा हा मुंबईचा महाराष्ट्राला नाही देशाला अभिमान वाटणारा होता तो पूर्ण संपला. तो महाराष्ट्रात होता कामा नाही. तो गेला तर महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होईल. म्हणून तो शेतकरी टिकला पाहिजे, त्याला किंमतही मिळाली पाहिजे आणि कारखानदारी टिकली पाहिजे. याच्यात एक प्रकारचा संयम ठेवला पाहिजे. आणि माझी खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री आता त्याच्यात जे कोणी संबंधित ते आंदोलनकारक असतील, कारखान्याचे लोक असतील त्यांना घेऊन बसतील, चर्चा करतील. पवारसाहेब, मला हे विचारायचं आहे, तुम्ही इतकं सविस्तर हे सांगताय, उत्तर प्रदेशात आणि महाराष्ट्रात काय फरक आहे, कोल्हापूरमध्ये आणि पुणे जिल्ह्यात काय फरक आहे हेही तुम्ही सांगितलं. हे आंदोलनकर्त्यांना कोणी समजावलेलं नाहीये का? कारण ते सातत्याने हे म्हणतायत की महाराष्ट्रामध्ये पवारसाहेब कृषी मंत्री असून आमच्यावर अन्याय होतोय, ऊस शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. वस्तुस्थिती काय आहे? महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भाव मिळतो ही वस्तुस्थिती. सगळ्यात जास्त भाव मिळतो राज्यांच्या पेक्षा. इतर राज्यांच्या पेक्षा मगाशी मी सांगितलं की युती म्हणे की आम्ही किंमत जास्त देतो. कबूल, किंमत जास्त देतो, पण त्याच्यातला चोरडी वाहतुकीचा खर्च तुम्ही वसूल करता. म्हणजे प्रत्यक्षपणे किंमत कमीच मिळते. या ठिकाणी किंमत ही चांगलीच मिळते. गेल्या वर्षी तुम्हाला जर आकडेच पाहिजे असेल तर गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी आयुष्यात कधी मिळाले नाही तेवढे पैसे मिळाले. आयुष्यात कधी मिळाले नाही. पण कसं असतं, साखर हा जागतिक धंदा आहे. जगात साखर किती तयार झाली, हिंदुस्थानात किती तयार झाली. आता गेल्या वर्षी समजा 148 लाख टन साखर तयार झाली. त्याच्यापूर्वीची थोडी शिल्लकची थोडी आयात केली. यंदाच्या वर्षी 250 लाख टन तयार होईल. देशात खायला साखर पाहिजे 220 लाख टन. गरज देशाची 220, उत्पादन 250, पाठीमागचा साठा 50चा शिल्लक आहे. म्हणजे आमच्याकडे साठा 300चा आणि गरज 220ची. भावावर काही परिणाम होणारच. जर तुमच्याकडे साठाच असेल 200चा आणि गरज असेल 220ची तर किमती वाढणार. तर त्यामुळे तो चढ उतार असतो, तात्पुरता असतो. पण ह्या कारखानदारींनी या धंद्याला, ऊस उत्पादनाला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक प्रकारचं स्थैर्य दिलं. स्थैर्य दिलं हे बरोबर आहे, पण आता जे शेतकऱ्यांचे नेते सांगतायत की केंद्र सरकारचं साखरेबाबतचे जे धोरण आहे ते अन्यायकारक आहे, केंद्र सरकार फार काही करत नाही. आणि तुमच्यावर त्यांचा राग अशासाठी आहे की तुम्ही कृषी मंत्री आहात, तुम्ही केंद्रामध्ये महाराष्ट्राचा आवाज आहात, तुम्ही काहीतरी करावं असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचा आणि त्यांचा अजिबात संवाद नाही आहे का? गेल्या 5 वर्षात जे केंद्र सरकारने केलं यापूर्वी कधीच केलं नव्हतं. यांनी ऊस जास्त पिकवला, साखर जास्त तयार झाली, विकत नव्हती. साखर यांच्या गोडाऊनमध्ये राहिली. त्या गोडाऊनचं व्याज सुद्धा केंद्र सरकारने भरलं. कोणता धंदा असा आहे
की उत्पादकाच्या मालाचं व्याज सरकार भरतं, त्यांचं गोडाऊन चार्जेससुद्धा सरकारने भरले, तो माल परदेशात पाठवायला ट्रान्सपोर्ट सबसिडीसुद्धा सरकारने दिली. गरीब माणसासाठी पूर्वी 50% 60% साखर घ्यायचो कमी पैशांनी, आता फक्त 10% घेतो आणि 90% विकायला याला मुभा दिली. ही मदत नाही का? त्या गरीब माणसासाठी जी साखरची किंमत होती ती 13 रुपये किलो आम्ही घेत होतो, ती 13ची आता 19 केली. म्हणजे ही रक्कम वाढवून दिली. ही मदतच आहे एक प्रकारची. यांना पीक कर्ज दिलं जातं, ते 12% कर्ज मिळत होतं, ते आता आम्ही 5%वर आणले नियमित फिरणाऱ्यांना. आणि महाराष्ट्र सरकारने आमच्याही पुढे 2 पाऊल टाकले केंद्राच्या. 50,000 रुपयांनी त्यांनी बिनव्याजी कर्ज द्यायचं नाही. कारण ही मदत नाही का? अन्नधान्य तयार करणारा शेतकरी महत्त्वाचा आहे. तो जिराईत शेतकरी आहे, तो लहान शेतकरी आहे, त्याच्याकडे बघितलं पाहिजे. याच्यात सरकारला सगळ्यांच्याकडे बघायला लागतं. पण ऊस उत्पादकांच्यावर अन्याय झाला ही वस्तुस्थिती अशी नाही. त्याच्यात सतत डिस्कशन करून याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न नेहमीच करण्यात आलेला आहे. आणि मी अगदी अभिमानाने सांगतो की गेल्या 5 वर्षात त्यांना जे मिळालं ते यापूर्वी कधी मिळालं नाही. कोणीही आकडे काढावेत किमतीच्या संबंधीचे गेल्या 10 वर्षातले आणि गेल्या 4 वर्षातले, त्यांना त्याचं उत्तर मिळेल. तुम्ही काल मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे की यांच्याशी चर्चा करा, बोला. यातून काय मार्ग काढणार आहात? कारण 21 तारखेला संघर्ष यात्रा सुरू होते आणि ऊस शेतकरी रस्त्यावर उतरण्याआधी यातून काही मार्ग निघू शकतो का? असं आहे की रस्त्यावर हे कसं असतं, प्रत्येक साखर कारखान्याची परिस्थिती वेगळी आहे. हे फारसं लोकांना माहिती नाही, विशेषतः मीडियाला माहिती नाही की साखर कारखान्यामध्ये कसं असतं. तिथं पॅनल असतात निवडणुकीला. समजा तुमचं एक पॅनल, माझं एक पॅनल. तुमचं पॅनल माझा पॅनलचा पराभव करून सत्तेवर आलं की माझा प्रयत्न असतो की तुम्हाला अडचणी निर्माण करायची. मग असं कोणी आंदोलन करत असतं तर मी सगळे त्याच्यात माझे लोक घेऊन जातो. माझं पॅनल सत्तेवर आलं, तुम्ही सत्तेच्या पासून बाजूला राहिला की असं आंदोलन झालं की तुम्ही तुमचे लोक घेऊन त्या आंदोलनामध्ये जाता. याच्यापेक्षा याच्यामध्ये दुसरं काही नाही. हे एक तुम्ही जिथे जिथं आंदोलन आहे त्या ठिकाणी आंदोलन करणारा जो प्रमुख माणूस आहे तो त्या साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लोकांनी त्याला बाजूला केलेलं आहे. कारण हे पहा, कोणी काही भूमिका घेतली तर सरकारला शांत डोक्यांनी समंजसपणाची भूमिका घ्यावी लागते. आणि मला विश्वास आहे की पृथ्वीराज चव्हाण ती भूमिका घेऊन याचा मार्ग काढतील.